ग्रहण केले, मैत्री झाली अक्षरांशी, अज्ञानाचे ग्रहण केले, मैत्री झाली अक्षरांशी. सावित्री तुझ्यामुळेच जुळले नाते शिक्षणाशी, सावित्री तुझ्यामुळेच जुळले नाते शिक्षणाशी. नमस्कार, माझे नाव नंदिनी प्रदीप वाकचौरे. सर्वप्रथम सर्व मुलींना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री खरी तूच कैवारी. तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी, तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी. हे सत्य आहे, पण जेव्हा सावित्रीबाईला शिक्षका झाले, जेव्हा त्या घरातून मुलींना शिकवण्यासाठी बाहेर निघाल्या, तेव्हा गावातील लोक त्यांच्या अंगावरती शेण, दगड, चिखल फेकायचे. कधी कधी त्यांचे कपडे देखील खराब झाले, पण त्यांना वाईट वाटले नाही, कारण की मनात तीव्र जिद्द असताना त्या घाबरल्या नाहीत. मान आणि अपमान याच्याकडे तर त्यांनी दुर्लक्षच केले होते. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच जिद्द होती की मुलगी शिकली पाहिजे, मुलीला या समाजामध्ये सन्मान मिळालाच पाहिजे. म्हणून सावित्रीबाई यांनी मुलींना शिकवले. जर मी आज तुमच्यासमोर इथे उभं राहून माझे मनोगत व्यक्त करत आहे, मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. आज मी तुमच्यासमोर सावित्रीबाईविषयी भाषण करत आहे. हा अधिकार मला फक्त आणि फक्त सावित्रीबाईंमुळे मिळाला आहे. जर सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेऊन जर आम्हाला शिकवले नसते, तर आज मी माझे मनोगत तुमच्यासमोर व्यक्त केले नसते. जर हा मला अधिकार कोणामुळे मिळाला आहे, ती व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले. म्हणून जाता तेवढेच म्हणेन, सावित्रीबाई महान, शिक्षण दिले सर्वांना समान. सावित्रीबाई महान, शिक्षण दिले सर्वांना समान. हातात पुस्तक मनात जिद्द, हातात पुस्तक मनात जिद्द, स्त्री शिक्षणाचे स्वप्न केले सिद्ध. धन्यवाद.